पुन्हा एकदा जाऊयात लोकसभेमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि त्याच दरम्यान विरोधकांचा गोंधळ सुरू आहे। तर लोकसभेचं कामकाज सुरू झालेलं आहे। आज 12 वाजता खरं तर चर्चा होणार आहे। समय होता है, आप प्रश्नकाल नहीं करना चाहते, आखिर क्यों प्रश्नकाल स्थगित करा रहे हो आप? क्यों सदन के अंदर नारेबाजी, तख्तियां, पर्चा फेंक रहे हो? ये सदन के अंदर मर्यादा आपकी? देश देखना चाहता है कि आप नियोजित तरीके से सदन को बाधित करते हैं, संसद की मर्यादाओं को गिराते हैं, गरिमा को गिराते हैं। आप चर्चा नहीं करना चाहते, आप मुद्दों पर विषय नहीं रखना चाहते, प्रश्नकाल पर माननीय सदस्यों को बोलने नहीं देते आप। ये तरीका आपका उचित नहीं है। मैं फिर आपको आग्रह कर रहा हूं, सदन की मर्यादाओं को बना के रखो। सदन सबका है, देश की 140 करोड़ जनता की अभिव्यक्ति का सर्वोच्च संस्था है। आप इसी तरीके का आचरण व्यवहार करना चाहते हैं, ये देश देखेगा कि आपने प्रश्नकाल को नियोजित तरीके से बाधा पहुंचाई, तख्तियां लहराई, पर्चे फेंके, नारेबाजी करी। सदन की कार्रवाई आज 12 बजे तक के लिए स्थगित की जाती है। तर बिहारमधल्या मतदार याद्यांवरून लोकसभेमध्ये गदारोळ घालण्यात आलेला आहे। सलग 7व्या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि सगळे विरोधक आक्रमक झाले। घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। त्यामुळे आता येत्या 12 वाजेपर्यंत, दुपारी 12 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज सध्या तहकूब करण्यात आलंय आणि यानंतर 12 वाजता जेव्हा कामकाज सुरू होईल तेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातला मुद्दा चर्चेसाठी घेतला जाईल। काँग्रेसनं आपल्या सगळ्या सदस्यांसाठी व्हीप सुद्धा जारी केलेला आहे या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी। तर सलग 7व्या दिवशी हा विरोधकांनी गोंधळ घातलेला बघायला मिळाला आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होता त्यावेळेला बोलू दिलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं। बिहारमधल्या मतदार याद्यांवरून लोकसभेमध्ये झालेला हा गदारोळ आपण पाहत होतो। तर गेल्या काही दिवसांपासून बिहारमधल्या मतदार याद्यांवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत विरोधकांकडून। या मतदार याद्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आगामी सगळ्या बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकांची पार्श्वभूमी बघता विरोधक आज सुद्धा आक्रमक झाले।